नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2020-21च्या द्वितीय सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि त्याबरोबरच नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शैक्षणिक वर्ष 2020-21च्या द्वितीय सत्राला मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार 1 जानेवारी 2021 पासून सुरुवात झालेली आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहेच की कोविड-19 या आजाराच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रथम सत्राचे सर्व लेक्चर्स हे ऑनलाईन पद्धतीने घेतले गेले. त्याबरोबरच प्रथम सत्राची परीक्षा ही देखील ऑनलाईन पद्धतीने घेतली गेलेली आहे. विद्यापीठाकडून अजूनही मार्गदर्शक सूचना ह्या प्राप्त झालेल्या नसल्या कारणाने द्वितीय सत्रातील लेक्चर्स हे देखील ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. कदाचित येत्या काही दिवसात या परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल होईल आणि नियमित वर्ग भरवण्यास महाराष्ट्र शासनाकडून आणि मुंबई विद्यापीठाकडून परवानगी दिली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. परंतु जोपर्यंत मुंबई विद्यापीठाकडून महाविद्यालयाचे नियमित वर्ग भरवण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना ह्या प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत आपले लेक्चर्स हे ऑनलाईन पद्धतीनेच घेतले जाणार आहेत. या पद्धतीनुसार प्रामुख्याने एस.वाय. BCom साठीचे आपले जे 3 विषय माझ्याकडे अभ्यासासाठी आहेत, त्यातील जाहिरात कला या विषयाच्या अभ्यासक्रमाविषयी आपण मागील व्याख्यानामध्ये चर्चा केलेली आहेच. आपल्या अभ्यासक्रमाचा दुसरा विषय आहे बिझनेस लॉ म्हणजेच व्यवसाय कायदे. या विषयाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण व्यवसायाशी संबंधित काही महत्त्वाच्या कायद्यांचा अभ्यास हा केलेला आहे. द्वितीय सत्रामध्ये देखील आपल्याला व्यवसायाच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे कायदे आहेत त्या कायद्यातील तरतुदींचा आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपले 3ही विषयाचे जे ऑनलाईन लेक्चर्स आहेत ते व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून घेतले जातात, ज्यामध्ये संबंधित विषयाचे जे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्सवर आधारित व्हिडिओ लेक्चर तयार केल्यानंतर ते यूट्यूबवरती अपलोड केलं जातं आणि त्याचे लिंक आपण जो व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपवरती शेअर केली जाते. तुम्ही ज्या दिवशी लिंक तुम्हाला पाठवली जाईल त्या दिवशी सायंकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत ती लिंक ओपन करून संबंधित लेक्चर हे ऐकायचं आहे. त्याबरोबरच जर काही विद्यार्थ्यांचे लेक्चर्स हे मिस झाले असतील, त्यांना पुन्हा ते लेक्चर्स ऐकण्याची संधी प्राप्त व्हावी यासाठी साधारणपणे 4 ते 5 लेक्चर झाल्यानंतर ते सर्व लेक्चर्स आपण त्या संबंधित विषयाच्या गुगल क्लासरूमवरती अपलोड करतो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सोयीने ते लेक्चर्स पाहता येतील आणि त्याबरोबरच ऐकता येतील. त्याबरोबरच टॉपिक पूर्ण झाल्यानंतर त्या टॉपिकच्या मी स्वतः तयार केलेल्या नोट्स ह्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अपलोड केल्या जातात, त्याबरोबरच गुगल क्लासरूमवरती अपलोड केल्या जातात. परंतु वेळेअभावी जर नोट्स तयार करणं शक्य झालं नाही तर मात्र पुस्तकाच्या आधारावरतीच नोट्स या तुम्हाला PDF स्वरूपामध्ये पाठवल्या जातात
त्यासाठी तुम्ही नियमितपणे संबंधित विषयाची जी क्रमिक पुस्तकं आणि संदर्भ पुस्तकं आहेत त्यांचा अभ्यास करणं हे अनिवार्य आहे. आपल्या नियोजित अभ्यासक्रमामध्ये हा जो एक महत्वाचा विषय समाविष्ट केलेला आहे, बिझनेस लॉ पेपर सेकंड, या विषयाच्या अनुषंगाने आज आपण अभ्यासक्रमासंबंधीची चर्चा करणार आहोत. ज्याप्रमाणे आपण पहिल्या सत्रामध्ये व्यवसायाशी संबंधित 5 महत्वाच्या टॉपिकचा अभ्यास केलेला आहे, ज्यामध्ये भारतीय करारांचा कायदा 1872 भाग 1 आणि 2, त्याबरोबरच विशेष करारांतर्गत आपण काही महत्वाच्या करारासंदर्भातल्या तरतुदी ह्या तिसऱ्या टॉपिक मध्ये अभ्यासलेल्या आहेत. माल विक्रीचा कायदा 1930 आणि चलनक्षम पत्रकांचा कायदा, सुधारित कायदा, त्याचा देखील आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमामध्ये देखील आपल्याला 5 महत्वाच्या टॉपिक्सचा अभ्यास करायचा आहे. त्यातील एक महत्वाचा जो ऍक्ट किंवा ज्याला आपण कायदा म्हणूया, तो कायदा 2 टॉपिक्स मध्ये डिवाइड केलेला आहे. त्या कायद्याचं नाव आहे इंडियन कंपनीज ऍक्ट अमेंडेड 2013. खरं पाहता भारतीय कंपन्यांचा कायदा 1956 हा कंपनी कायदा म्हणून अस्तित्वात आलेला आहे. व्यवसायाच्या दृष्टीने या कायद्यामध्ये वेळोवेळी काही सुधारणा करण्यात आल्या आणि या कायद्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा ह्या 2013 मध्ये करण्यात आलेला आहे आणि म्हणून हा कंपनी कायदा 1956 सुधारित कायदा भारतीय कंपनी कायदा 2013 म्हणून ओळखला जातो. कंपनी कायदा 2013च्या पहिल्या टॉपिक मध्ये आपल्याला कंपनीशी संबंधित ज्या महत्वाच्या तरतुदींचा अभ्यास करायचा आहे, त्या तरतुदी सर्वसाधारणपणे 4 सब टॉपिक्स मध्ये डिवाइड केलेल्या आहेत. अर्थातच त्यातील पहिला सब टॉपिक आहे कंपनी आणि या टॉपिकचे कंटेंट्स आहेत कन्सेप्ट, फ्युचर्स, रोल ऑफ प्रमोटर्स, ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ प्रमोटर, इफेक्ट ऑफ प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट्स, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉन रजिस्ट्रेशन अँड लिफ्टिंग ऑफ कॉर्पोरेट वेल्थ. दुसरा सब टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ कंपनीज आणि या सब टॉपिकचे कंटेंट्स आहेत डिस्टिंक्शन बिटवीन प्रायव्हेट कंपनी अँड पब्लिक कंपनी, advantages and disadvantages of private company and public company, common procedure for incorporation of company. तिसरा सब टॉपिक आहे मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशन अँड आर्टिकल ऑफ असोसिएशन, कन्सेप्ट, clauses of memorandum of association and article of associations, contains doctrine of constructive notice, doctrine of ultra-virus, doctrine of indoor management. आणि चौथा टॉपिक आहे प्रॉस्पेक्टस. त्याचे कंटेंट्स आहेत कन्सेप्ट, काइंड्स, कंटेंट्स, प्रायव्हेट प्लेसमेंट. दुसरा टॉपिक देखील कंपनी कायद्याशीच संबंधित आहे. या टॉपिक मध्ये प्रामुख्याने आपल्याला 3 महत्वाच्या सब टॉपिक संदर्भातल्या तरतुदी ह्या अभ्यासाव्याच्या आहेत. त्यातील पहिला सब टॉपिक आहे तो म्हणजे मेंबर ऑफ ए कंपनी. या टॉपिकचे कंटेंट्स आहेत कन्सेप्ट, who can become a member, modes of acquiring membership, cessation of membership, rights and liabilities of a member.
दुसरा सब टॉपिक आहे डायरेक्टर आणि त्याचे कंटेंट्स आहेत क्वालिफिकेशन्स अँड डिस्क्वालिफिकेशन्स, क्लासिफिकेशन, डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, लीगल पोझिशन ऑफ डायरेक्टर्स. तिसरा टॉपिक आहे मीटिंग्स, त्याचे कंटेंट्स आहेत टाइप्स, लीगल प्रोव्हिजन्स ऑफ स्टॅट्युटरी मीटिंग, annual general meeting, extraordinary meeting and board meeting. आपल्या सिलेबस मधील तिसरा टॉपिक आहे द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932, भारतीय भागीदारी कायदा 1932. या टॉपिकचे कंटेंट्स आहेत हा टॉपिक देखील 4 सब टॉपिक्स मध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला टॉपिक आहे पार्टनरशिप, त्याचे कंटेंट्स आहेत कन्सेप्ट, इसेन्शियल्स, ट्रू टेस्ट ऑफ पार्टनरशिप, पार्टनरशिप डीड, टाइप्स ऑफ पार्टनरशिप, राइट्स एंड ड्यूटीज ऑफ पार्टनर्स, distinction between partnership and Hindu undivided family. दूसरा सब टॉपिक आहे डिसॉल्युशन, त्याचे कंटेंट्स आहेत कन्सेप्ट, मोड ऑफ डिसॉल्युशन, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ डिसॉल्युशन. तिसरा सब टॉपिक आहे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप 2008, त्याचे कंटेंट्स आहेत कन्सेप्ट, कॅरेक्टरिस्टिक्स, advantages and disadvantages, procedure for incorporation. चौथा सब टॉपिक आहे एक्सटेंट ऑफ लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, त्याचे कंटेंट्स आहेत कन्वर्शन ऑफ लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, म्युच्युअल राइट्स एंड ड्यूटीज ऑफ पार्टनर्स, वाइंडिंग अप ऑफ limited liability partnership, distinction between limited liability partnership and partnership. आपल्या अभ्यासक्रमातील चौथा टॉपिक आहे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986 and कॉम्पिटिशन ऍक्ट 2002. हा टॉपिक देखील 4 सब टॉपिक मध्ये डिवाइड केलेला आहे. त्यातील पहिला सब टॉपिक आहे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, त्याचे कंटेंट्स आहेत कन्सेप्ट, ऑब्जेक्ट्स, रिझन्स फॉर एनॅक्टिंग द कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, डेफिनेशन ऑफ कंझ्युमर, कंझ्युमर डिस्प्यूट, कंप्लेंट, डिफेक्ट, डिफिशियन्सी, कंझ्युमर डिस्प्यूट, अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस, गुड्स एंड सर्व्हिसेस. दूसरा सब टॉपिक आहे कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल्स एंड रिड्रेसल एजेंसीज, त्याचे कंटेंट्स आहेत डिस्ट्रिक्ट, स्टेट एंड नॅशनल कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल्स. तीसरा सब टॉपिक आहे कॉम्पिटिशन ऍक्ट 2002, त्याचे कंटेंट्स आहेत कन्सेप्ट, सायलेंट फ्युचर्स, ऑब्जेक्टिव्स एंड ऍडव्हांटेजेस. आणि चौथा सब टॉपिक आहे अब्यूज ऑफ डॉमिनंट पोझिशन, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, अँटी कॉम्पिटिशन ऍग्रीमेंट्स. आणि अभ्यासक्रमातील पाचवा आणि शेवटचा टॉपिक आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स, बौद्धिक मालमत्ता अधिकार किंवा हक्क. हा टॉपिक देखील 3 सब टॉपिक्स मध्ये डिवाइड केलेला आहे. त्यातील पहिल्या सब टॉपिकचे कंटेंट्स आहेत इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स, concept, nature, introduction and background of IPR in India. Second subtopic आहे IPR relating to patents. त्याचे contents आहेत concept of invention and discovery, comparison, concept of patents,
general principles applicable to working of patent inventions, term of patent, infringement of patent rights and remedies. तिसरा सब टॉपिक आहे IPR रिलेटिंग टू कॉपीराइट्स. त्याचे कंटेंट्स आहेत कन्सेप्ट ऑफ कॉपीराइट, कन्सेप्ट ऑफ ऑथर अँड ऑथराइज ऍक्ट्स, ओनरशिप ऑफ कॉपीराइट, ड्युरेशन और टर्म ऑफ कॉपीराइट, ओरिजिनल वर्क एंड फेअर यूज, राइट्स ऑफ कॉपीराइट होल्डर, इन्फ्रिजमेंट ऑफ कॉपीराइट्स अँड रेमेडीज. आणि शेवटचा सब टॉपिक आहे IPR रिलेटिंग टू ट्रेडमार्क्स. त्याचे कंटेंट्स आहेत कन्सेप्ट, फंक्शन्स ऑफ ट्रेडमार्क, टाइप्स, ट्रेडमार्क्स that cannot be registered, registration of trademarks and rights of proprietor of trademarks, procedure for registration of trademarks and infringement of trademarks and remedies. हे आपलं संपूर्ण द्वितीय सत्राच्या बिझनेस लॉ पेपर सेकंड या विषयाचं सिलेबस आहे. क्वेश्चन पेपरचे जे स्ट्रक्चर आहे त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार नाही. याचं कारण असं की नियमित परीक्षेच्या क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर हे वेगळं आहे. पूर्ण थेरॉटिकल बेसवरती प्रश्नपत्रिका ही अवलंबून असणार आहे. परंतु आपलं संपूर्ण सत्र हे कशा पद्धतीने अभ्यासक्रम शिकवला जातो आणि द्वितीय सत्राच्या अखेरीस कोविडची परिस्थिती ही कशी राहते त्यावर परीक्षेचं स्वरूप हे अवलंबून असणार आहे. त्यामुळे तुमची प्रत्यक्ष लेखी परीक्षा होते किंवा मागच्यासारखीच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाते यावर क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर हे अवलंबून असणार आहे. ज्या वेळेला परिस्थिती निश्चित होईल त्यावेळेला त्या संदर्भामध्ये आपण सविस्तरपणे चर्चा करूया. सध्या परिस्थितीमध्ये जोपर्यंत आपल्याला नवीन गाईडलाईन प्राप्त होत नाहीत तोपर्यंत या विषयाचे लेक्चर्स हे ऑनलाईन पद्धतीनेच घेतले जातील. अभ्यासासाठी ग्रंथालयामध्ये नवीन सिलेबसनुसार पुरेशा प्रमाणात कर्मिक पुस्तकं उपलब्ध आहेत. त्याबरोबरच कायदेविषयक क्षेत्रातील तज्ञांची संदर्भ पुस्तकं देखील स्वतंत्रपणे प्रत्येक ऍक्टनुसार उपलब्ध आहेत. त्या पुस्तकांचा तुम्हाला सविस्तर अभ्यासासाठी लाभ घेता येईल. ग्रंथालयातून तुम्हाला नियमितपणे पुस्तकंही उपलब्ध होऊ शकतात. ती पुस्तकं तुम्ही अभ्यासासाठी घ्यायची आहेत. उद्यापासून आपण बिझनेस लॉ या विषयाचा जो पहिला टॉपिक आहे इंडियन कंपनीज ऍक्ट 2013 पार्ट 1 भारतीय कंपन्यांचा कायदा 2013 भाग 1 या टॉपिकच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आज याच ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.